नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र, पावसाचा खंड हा 9 तारखेपासून पडण्याची शक्यता आहे आणि तो कुठे-कुठे पडणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे, कोणत्या भागामध्ये पडणार आहे, हा आपण पाहणार आहोत. परंतु सध्या शेतकरी मित्र 2 जुलै ते 9 जुलैपर्यंत मराठवाडा, विदर्भ तसेच मुंबई, कोकण, गोवा जवळजवळ पूर्ण महाराष्ट्रात सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहणार आहे आणि काही भागामध्ये मुसळधार पाऊस राहणार आहे. हा 2 जुलै ते 9 जुलै दरम्यान हा पाऊस मुंबई, रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे तसेच नाशिक, संभाजीनगर, जालना, जळगाव या भागामध्ये सर्वसाधारणतः एकदम अति जोरदार पाऊस राहणार आहे. काही ठिकाणी मुसळधार देखील हा पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि खास करून सांगायचं म्हणजे शेतकरी मित्रांनो, सध्या हा आर्द्रा नक्षत्रामध्ये वाहन गाढव आहे आणि गाढव वाहन ज्या ठिकाणी लोळण अशी लोळी घेईन त्या ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस म्हणजेच मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असते. तर काही ठिकाणी ज्या ठिकाणी तो चरत राहीन गाढव, अशा ठिकाणी पाऊस हा सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहतो आणि ज्या ठिकाणी गाढव हे असं चालत जाऊन डॉ करून असं चलत राहील, अशा ठिकाणी एकदम नॉर्मल पावसाचा शिडकाव होऊ शकतो आणि ही परिस्थिती सध्या सोलापूर तसेच त्या काही भागामध्ये तसेच बीड जिल्हा असेल, तसेच इकडं पाहिलं असता विदर्भ साईडला देखील चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या भागामध्ये देखील सर्वसाधारण पावसाच्या सरी राहणार आहेत. बीड जिल्ह्यात देखील सर्वसाधारण, सोलापूरला देखील सर्वसाधारण पाऊस राहणार आहे. बीड जिल्ह्यातील बीड जिल्ह्यात काही तालुक्यामध्येच फक्त जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे. 9 तारखेपर्यंत दाखवली आहे. आणि शेतकरी मित्र, शेतकऱ्यासाठी खास चिंताजनक बाब म्हणजे हा पावसाचा खंड हा 9 तारखेपासून पडण्याची शक्यता आहे शेतकरी मित्र. तर 9 जुलै ते 16 जुलै या दरम्यान पावसाचा खंड हा चांगला राहणार आहे. बराच खंड राहण्याची शक्यता आहे. पावसाचे प्रमाण एकदम अल्प असे हा राहणार आहे. कारण शेतकरी मित्रांनो, 6 जुलैपासून परत नक्षत्र बदलत आहे. पुनर्वसू नक्षत्र निघत आहे आणि त्याच्यामध्ये वाहन घोडा आहे. तुम्हाला ढग हे भरपूर आलेले दिसतील. पण हा पाऊस जरी थोडाफार आला, तरी हा एकदम पळतीवर पाऊस राहतो. 5 मिनिट ते 4 मिनिट अशा प्रकारचा हा पाऊस असतो आणि पावसाचे प्रमाण हे या वाहनगड असल्यामुळे पावसाचे प्रमाण हे एकदम अल्प प्रमाण आहे आणि हे जवळजवळ अल्प प्रमाण पूर्ण मराठवाडा तसेच विदर्भ, फक्त विदर्भातील अमरावती या साईडला थोडा पावसाचा अंदाज आहे. तसेच कोल्हापूर, सोलापूर, तसेच सांगली, सातारा, बारामती या भागामध्ये देखील पाऊस हा 9 ते 16 जुलै या दरम्यान पावसाचा खंड राहणार आहे. फक्त मुंबई, कोकण, गोवा तसेच कोल्हापूरचा काही भाग आणि साताऱ्याचा काही भाग या भागामध्येच थोडं पावसाची शक्यता आहे. तसेच शेतकरी मित्र, हा पाऊस 16 जुलै ते 23 जुलै या दरम्यान देखील पावसाचा हा एकदम अल्पच पाऊस राहणार आहे. मराठवाड्यामध्ये देखील एकदम अल्प पाऊस राहणार आहे. पावसाचा खंड असल्यासारखाच हा पाऊस राहणार आहे. विदर्भात फक्त चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या भागामध्ये थोडा पावसाचा प्रभाव थोडासा जास्त दाखवत आहे. तसेच नाशिक असेल, पंढरपूर, सोलापूर, तुळजापूर तसेच पुणे या भागामध्ये देखील 16 जुलै ते 23 जुलै या दरम्यान पाऊस हा कमीच राहणार आहे. तसेच मुंबई, कोकण, गोवा या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस राहील आणि 23 जुलै ते 30 जुलै या दरम्यान मराठवाड्यामध्ये फक्त पाऊस 1 हप्त्यामध्ये 5 मिली असा पाऊस दाखवला आहे. म्हणजे पावसाचे प्रमाण हे पावसाचे प्रमाण देखील एकदम खूप कमी राहणार आहे. जवळजवळ हा पाऊस शेतकरी मित्रांनो 9 जुलैपासून 30 जुलैपर्यंत एकदम अल्पसा पाऊस राहणार आहे. पावसाचा खंड असल्यासारखाच हा पाऊस राहणार आहे. जवळजवळ हा पाऊस 20 दिवस राहणार आहे. फक्त विदर्भ साईडला चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या भागामध्येच सर्वसाधारण पाऊस राहण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भातील बाकी ठिकाणी देखील एकदम अल्पसा पाऊस राहणार आहे. तसेच मराठवाड्या शेजारी जिल्ह्यामध्ये देखील पाऊस हा एकदम अल्प राहणार आहे. एकदम नॉर्मल पाऊस राहणार. फक्त मुंबई, रत्नागिरी, कोकण या भागामध्येच सर्वसाधारण पाऊस राहण्याची शक्यता आहे. तरी शेतकरी मित्रांनो, सध्या हा पावसाचे प्रमाण हे 9 जुलैपासून ते 30 जुलैपर्यंत एकदम अल्प पाऊस प्रमाण राहणार आहे. परंतु हा पाऊस 2 जुलै ते 9 जुलैपर्यंत पावसाचा हा एकदम जोरदार पाऊस काही भागामध्ये दाखवत आहे. तरी पण हा वाहन गाढव असल्यामुळे काही भागातच हा पाऊस एकदम जोरदार ते अति जोरदार मुसळधार टाईप पडण्याची शक्यता आहे आणि इतर जिल्ह्यांमध्ये पाऊस हा सर्वसाधारण पाऊस पडणार आहे.
पाणी होण्यासारखा हा पाऊस पडणार नाही. ठराविक जिल्ह्यातच पाणी होण्यासारखा पाऊस पडणार आहे. तसे पाहिलं असता शेतकरी मित्र जुलै महिन्यात देखील जुलै महिन्यामध्ये जवळ-जवळ महाराष्ट्रामध्ये 70% जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण एकदम अल्प राहणार आहे आणि पाणी होण्याचे खूप चिन्ह कमी जुलै महिन्यामध्ये तरी शेतकरी मित्रांनो पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.